नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सकाळ सकाळ उठलो आणि थेट गेलो ग्रामदेवतेच्या मंदिरात. तर मित्रांनो, विषय असा होता की गावात फिरत असताना इकडे तिकडे सतत नजरेत प्लास्टिक रॅपर, प्लास्टिक बॉटल्स, काचेच्या बॉटल्स अस्ताव्यस्त पडलेल्या असायच्या. ते पाहून मन अगदी खिन्न व्हायचं. विचार यायचा की असा कचरा करणाऱ्या लोकांना थांबवायचं, पण कसं? हा प्रश्नचिन्ह असायचा. मग खूप विचार केला आणि आम्ही मित्रांनी विचार केला यावर उपाय काय? तर आपणच कामाला लागायचं आणि आज सुरुवात केली. आज आमचा पहिला दिवस. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा विषय म्हणजे आपली ग्रामदेवता श्री चंडिका माता. आणि आज या मंदिराच्या परिसरातूनच आम्ही आज सुरुवात केली आणि पावसाने 2 वेळा हजेरी लावली आणि आम्हाला 2 वेळा काम थांबवावं लागलं. डोक्यात एकच विचार आहे, आपलं गाव स्वच्छ सुंदर बनवायचं. त्यामुळे कामात कितीही अडथळे आले, तरी आपलं लक्ष आपल्या ध्येयाकडे ठेवायचं आणि आपलं काम करत राहायचं. तर मित्रांनो, काम करत असताना एक गमतीचा विषय असा, की काही लोक विमल खातात आणि त्याचं पाकीट इतरत्र टाकून देतात. पण आमच्याकडे असा एक इंजिनिअर आहे, की तो विमल खाल्ल्यानंतर तो पॅकेट असंच टाकत नाही, तर त्या पॅकेटाची होडी बनवून टाकतो. अशा विमल पॅकेटाच्या 2 होड्या आम्हाला मिळाल्या. त्या होड्या बनवणाऱ्या विमलप्रेमी इंजिनिअरला आम्ही शोधत आहोत. तुम्हाला मिळाला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, तो विमलप्रेमी होडीचा इंजिनिअर कोण आहे? तर मित्रांनो, 2 तासाच्या अथक मेहनतीनंतर खूप सारा कचरा जमा झाला. तो आपल्या सगळ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल. तर मंडळी, आमचं काम जर तुम्हाला आवडत असेल, तर कृपया आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. जेणेकरून आम्हाला काम करायला नवीन ऊर्जा मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.